गुड मॉर्निंग स्टुडंट. लास्ट लेक्चरला आपण कंडक्टिंग सिस्टीम ऑफ हार्ट हा पॉईंट पाहत होतो. याच्यामध्ये सुरुवातीला फक्त इंट्रोडक्शन पाहिलं या सिस्टीमचं, की या सिस्टीममध्ये कोणकोणते नोडल टिश्यूज प्रेझेंट आहेत. तर इथं जी डायग्रॅम काढली होती, ह्या डायग्रॅमवरूनही आपल्याला सांगता येईल की या कंडक्टिंग सिस्टीममध्ये जे नोड्स आहेत किंवा जे टिश्यूज आहेत या कंडक्टिंग सिस्टीममध्ये काम करत आहेत, ज्यांना म्हटलं जातं नोडल टिश्यू असं म्हटलं जातं. ते कोणते आहेत? तर ज्याला म्हटलं जातं सायनो ॲट्रियल नोड, त्याच्यानंतर ॲट्रिओ व्हेंट्रिक्युलर नोड, बंडल ऑफ हीज आणि पर्किंजे फायबर. तर आपण प्रत्येक नोड हा कुठं प्रेझेंट आहे, नेमकं काय काम करतं ते आत्ता आपण पाहूया. तर पहा, पहिला जो नोड आहे ज्याला सायनो ॲट्रियल नोड असं म्हटलं जातं किंवा यालाच एस ए नोड असंही म्हटलं जातं. तर हा जो एस ए नोड आहे याला पेसमेकर असंही म्हटलं जातं. पहिल्यांदाच पॉईंट क्लिअर करते की हा का आहे? पेसमेकर आहे. पेसमेकर कुणाला म्हटलं जातं? इनिशिएशन आणि कंडक्शन कार्डियक इम्पल्सचा जो करत असतो, म्हणजे जो सुरुवात करतो, म्हणून त्याला म्हटलं जातं पेसमेकर असं म्हटलं जातं. आता आपण हा एस ए नोड हा कुठं प्रेझेंट असतो आणि नेमकं काय काम करतो किंवा कशा पद्धतीनं करतो हे पाहूया. तर आपल्याला डायग्रॅमवरून लक्षात येतं की एस ए नोड हा राईट ऑरिकलमध्ये प्रेझेंट आहे. नेमकं राईट ऑरिकलमध्ये कुठं? तर राईट ऑरिकलमध्ये 3 ब्लड वेसल ओपन होतात. कोणकोणत्या? सुपेरियर वेना केवा, इन्फेरियर वेना केवा आणि करोनरी सायनस. तर अप्पर साईडला जी वेना केवा ओपन होणार आहे ज्याला सुपेरियर वेना केवा असं म्हटलं जातं. तर एस ए नोडचं जे ओपनिंग आहे ज्याला म्हटलं जातं बिलो द ओपनिंग ऑफ सुपेरियर वेना केवा. इथं लिहिण्याची गरज आहे का? बिलो ओपनिंग ऑफ सुपेरियर वेना केवा. सुपेरियर वेना केवा. सुपेरियर वेना केवा जिथं आहे त्याच्या म्हणजे ओपनिंगच्या खाली, सुपेरियर वेना केवाच्या ओपनिंगच्या खाली. आपण ओपनिंग कोणत्या बाजूला असतात असं सांगितलेलं आहे? डॉर्सल साईडला असणार आहेत. म्हणजेच त्याच ओपनिंगच्या खालच्या बाजूला हा नोडल टिश्यू प्रेझेंट आहे ज्याला पेसमेकर असं म्हटलं जातं आणि या पेसमेकरचं नाव आहे एस ए नोड आहे. आता मुद्दा आहे की हा जो एस ए नोड किंवा पेसमेकर हा का बरं इनिशिएशन काम करत असेल? हा नोडल टिश्यू कशापासून तयार झाला? तर आपण लास्ट लेक्चरला हेही पाहिलं होतं की आपलं जे हार्ट आहे मायोजेनिक हार्ट आहे, स्पेशल टाईपच्या मसलनी तयार झालेलं आहे ज्याला कार्डियक मसल असं म्हटलं जातं. कार्डियक मसल्स ह्या इनव्हॉलंटरी मसल्स आहेत. याच्यामध्ये कॉम्बिनेशन आहे स्मूथ मसलचं आणि स्केलेटल मसलचं, ज्याच्यामध्ये स्ट्रायशन्स प्रेझेंट आहेत. याची जी स्पेशल कॅरेक्टरिस्टिक आहे की याच्यामध्ये काय आहेत? डिस्क प्रेझेंट आहेत आणि या ज्या डिस्क आहेत त्या कशा आहेत? इंटरकॅलेटेड डिस्क असं म्हटलं जातं. तर पहा, मसल आहे टिश्यू, टिश्यूचं नाव आहे मसल. टिश्यू हा कशापासून तयार होतो? सेलपासून तयार होतो. म्हणजे इथं कार्डियक मसलमध्ये नंबर ऑफ काय असणार आहेत? सेल्स असणार आहेत आणि या ज्या सेल्स आहेत ज्याला काय म्हटलं जातं? मसल फायबर असं म्हटलं जातं. कोणत्याही टिश्यूचा जरी विचार जरी केला, टिश्यू हा सेलपासून बनलेला आहे, मग मस्क्युलर टिश्यूसुद्धा सेलपासून बनलेला असतो आणि या सेलमध्ये या टिश्यूमध्ये जी सेल प्रेझेंट असते ज्याला म्हटलं जातं मसल फायबर. त्याच पद्धतीनं कार्डियक मसलमध्ये सुद्धा नंबर ऑफ सेल्स आहेत आणि या सेलमध्ये नेमकं जे काही कंडक्शन होणार आहे हे कशाच्या थ्रू होणार आहे? तर याच्यामध्ये सुद्धा इंटरनोडल पाथवे आहे आणि या इंटरनोडल पाथवेमध्ये हा जे फायबर आहेत हे इंटरनोडल पाथवेमध्ये काय करणार आहेत? काम करणार आहेत, कंडक्शनचं काम करणार आहेत. म्हणजे तयार झालेले इम्पल्स पुढे वाहून नेण्याचं काम हे कुणाचं आहे? इंटरनोडल पाथवे विथ द हेल्प ऑफ कार्डियक मसल फायबर किंवा मसल फायबर. तर हा जो एस ए नोड आहे ते स्पेशल टाईपच्या कार्डियक मसलची ही एक आहे स्ट्रीप आहे, ज्याला आपण असं म्हणू शकतो की ही एक चकती आहे. कशाची आहे? कार्डियक मसलची आहे. म्हणजे ॲक्च्युली हार्टचा वॉल हा हार्टच्या वॉलमधला मिडल जो काही वॉल आहे त्याला मायोकार्डियम असं म्हटलं जातं. हा मायोकार्डियमसुद्धा कार्डियक मसलनी तयार झालेला आहे. पण इथं या राईट ॲट्रियममध्ये एक स्पेशल टाईपचा काय आहे जो टिश्यू आहे तो सुद्धा ज्याचा थिकनेस किंवा डायमीटर इतर मायोकार्डियमपेक्षा थोडासा काय आहे? जास्त आहे. तो कोणता आहे? एस ए नोड. म्हणजेच कार्डियक मसल फायबरपासून हे किंवा कार्डियक मसलची एक चकती म्हणजे काय आहे? एस ए नोड ही इथं काय झालेली आहे? फिट झालेली आहे. कुठं? बिलो द ओपनिंग ऑफ सुपेरियर वेना केवा. पॉईंट क्लिअर झाला. म्हणजे एस ए नोडबद्दल आपल्याला समजलं की एस ए नोड ही म्हणजे कार्डियक मसलची ही काय आहे? स्ट्रीप आहे. त्याच्यानंतर पुढं या नोडल टिश्यूमध्ये मी काय सांगितलं होतं की याच्यामध्ये कोण येतो? ॲट्रिओ व्हेंट्रिक्युलर नोड येतो. ॲक्च्युली हा जो नोड आहे या एस ए नोडनी तयार केलेले इम्पल्स कंडक्ट करण्याचं काम करत असतो आणि पुढं त्याच्यानंतर काय करत असतो? पुढं व्हेंट्रिकल्समध्ये हे ट्रान्सफर करत असतो. म्हणजे ऑरिकल्समध्ये तयार झालेले कार्डियक इम्पल्स घेणं
आणि त्याच्यानंतर ते पुढं वेंट्रिकलला पाठवणं हे काम कोणाचं आहे, या ए व्ही नोडचं आहे. एस ए नोडचं काम समजलं की इनिशिएशन करणं आणि त्याच्याचबरोबर कंडक्शन करणं, कशाचं, कार्डियक इम्पल्सचं करणं. याच्यामुळंच आपल्या हार्टला काय म्हणलेलं आहे, मायोजेनिक हार्ट असं म्हणलेलं आहे. पुढं ए व्ही नोड म्हणजे काय, ॲट्रिओ वेंट्रिक्युलर नोड. हा नोड कुठं प्रेझेंट आहे, हा सुद्धा नोड राईट ॲट्रियममध्ये प्रेझेंट आहे, जिथं तिसरी जी ब्लड वेसल राईट ॲट्रियममध्ये ओपन होत असते, की ज्याला आपण काय म्हणतो, येणारी डिऑक्सिजनेटेड ब्लड घेऊन येणारी जी ब्लड वेसल आहे, ज्याला म्हटलं जातं करोनरी सायनस, जिथं ओपन होतात तिथं हा ए व्ही नोड प्रेझेंट असतो. किंवा लक्षात ठेवण्यासाठी तुम्ही असंही म्हणू शकता, दोन ऑरिकलच्या मध्ये जो सेप्टम प्रेझेंट असतो, ज्याला म्हटलं जातं इंटर ऑरिक्युलर सेप्टम, तर या सेप्टमच्या जवळ पोस्टेरियर साईडला हा ए व्ही नोड किंवा ज्याला काय म्हटलं जातं ॲट्रिओ वेंट्रिक्युलर नोड इथं काय असतो, प्रेझेंट असतो. हा पॉईंट आपला क्लिअर झाला की एस ए नोडकडून आलेले इम्पल्स पिकअप करणे आणि पुढे ते कुठं पाठवणे, वेंट्रिकलमध्ये पाठवणे. आता पहा, ए व्ही नोड हा एक काय आहे, कंडक्टिंग सिस्टीममधला एक काय आहे, नोडल टिश्यू आहे, जो राईट ऑरिकलमध्ये प्रेझेंट असतो. आता ए व्ही नोड हा राईट ऑरिकलमधून प्रेझेंट असल्यानंतर परत तो वेंट्रिकलमध्ये जाणार आहे, पण वेंट्रिकलमध्ये जात असताना त्याचं बायफर्गेशन होतं राईट साईडला आणि लेफ्ट साईडला. याच्यापासून काय तयार होत असतात, दोन थ्रेड्स तयार होत असतात आणि हे थ्रेड्स हा जो नोडल टिश्यू आहे बायफर्गेशनमुळं नेमका कोणत्या रिजनमधून जातो, तर दोन वेंट्रिकलच्या मध्ये जो सेप्टम प्रेझेंट आहे, ज्याला म्हटलं जातं इंटर वेंट्रिक्युलर सेप्टम, इट रन्स डाउनवर्ड थ्रू इंटर वेंट्रिक्युलर सेप्टम आणि पुढे जाऊन म्हणजे इंटर वेंट्रिक्युलर सेप्टमच्या मदतीनं तो वेंट्रिकलच्या काय आला, मध्ये आला आणि त्याच्यानंतर पुढे जाऊन त्याचं काय होतं, बायफर्गेशन होतं किंवा एक प्रकारचं नेटवर्क किंवा जाळं तयार होतं. इथं जेव्हा बायफर्गेशन झालेलं आहे तेव्हा त्याला म्हटलं जातं बंडल ऑफ हीज असं म्हटलं जातं. जेव्हा नेटवर्क तयार होतं तेव्हा त्याला काय म्हटलं जातं, पर्किंजे फायबर्स. म्हणजे नोडल टिश्यूमधले एस ए नोड आणि ए व्ही नोड हे राईट ऑरिकलमध्ये प्रेझेंट आहेत. बंडल ऑफ हीज या कुठं प्रेझेंट आहेत, बंडल ऑफ हीज ह्या इंटर वेंट्रिक्युलर सेप्टममध्ये प्रेझेंट आहेत. बंडल ऑफ हीज हे काय काम करणार आहेत, तर ए व्ही नोडकडून आलेले कार्डियक इम्पल्स हे वेंट्रिकलमध्ये काय करणार आहेत, याचं कंडक्शन करणार आहेत किंवा वेंट्रिकलमध्ये घेऊन येणार आहेत. त्याच्यानंतर वेंट्रिकल चार्ज करत असताना आता हे दोन्ही साईडला बायफर्गेशन झालेले आहेत का, कारण वेंट्रिकलचे काय आहे, तिथं दोन चेंबर आहेत राईट साईडला आणि लेफ्ट साईडला. पुढे पर्किंजे फायबर काय करणार आहेत, तर राईट साईडचा जो रिजन आहे त्याला चार्ज करण्याचं काम करणार आहेत आणि त्याच्यानंतर लेफ्ट साईडचा जो हार्टचा जो रिजन आहे त्याला चार्ज करण्याचं काम हे कोणाचं आहे, पर्किंजे फायबर, जे राईट आणि लेफ्ट या दोन्ही साईडला काय आहेत, प्रेझेंट आहेत. इथंपर्यंत काय पाहिलं होतं आपण, नोडल टिश्यू पाहिले होते. आता ॲक्च्युली आपण काय पाहणार आहोत की ही कंडक्टिंग सिस्टीम नेमकं काय काम करते, तर कंडक्टिंग सिस्टीममध्ये आपण एक पॉईंट पाहणार आहोत ज्याला म्हटलं जातं कार्डियक सायकल असं म्हटलं जातं. कार्डियक सायकल म्हणजे काय, ज्याला म्हटलं जातं रिदमिक कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्झेशन ऑफ हार्ट, ज्याला म्हटलं जातं कार्डियक सायकल. आता हे कार्डियक सायकलमध्ये रिदमिक कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्झेशन होत असतं. म्हणजे नेमकं काय होत असतं, तर पहा, दोन्ही ऑरिकल्स कॉन्ट्रॅक्ट होतात आणि दोन्हीही वेंट्रिकल्स कॉन्ट्रॅक्ट होतात. रिदमिक कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्झेशन ऑफ हार्ट ज्याला म्हटलं जातं कार्डियक सायकल असं म्हटलं जातं, किंवा यालाच काय म्हटलं जातं, बिगिनिंग ऑफ वन हार्टबीट. इव्हेंट्स ऑकर ड्युरिंग बिगिनिंग ऑफ वन हार्टबीट टू द नेक्स्ट हार्टबीट. याचा अर्थ काय होतो की एक हार्टबीट होत असताना ज्या काही इव्हेंट्स काय होतात, तयार होतात, म्हणजे सुरुवात होत असताना ती कंप्लीट झाली आणि पुन्हा दुसऱ्या हार्टबीटमध्ये ज्या काही इव्हेंट्स होत असतात ज्याला काय म्हटलं जातं, कार्डियक सायकल असं म्हटलं जातं. सोप्या लँग्वेजमध्ये एक हार्टबीट तयार होत असताना या हार्टमध्ये काय चेंजेस होतात, कोणकोणत्या इव्हेंट्स होतात आणि त्यामुळं ब्लड कुठून कुठं जातं, हे म्हणजे काय आहे, कार्डियक सायकल आहे. कार्डियक सायकलची आपल्याला डेफिनेशन विचारली जाऊ शकते, त्यामुळे ही डेफिनेशन पाठ करायची. तर पहा, जेव्हा कार्डियक सायकल आपण पाहतो तेव्हा कार्डियक सायकलमध्ये दोन टर्म आहेत, रिदमिक कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्झेशन. कार्डियक सायकलमध्ये ह्या रिदमिक कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्झेशन याच्यासाठी स्पेशल टर्म वापरलेले आहेत. जेव्हा हार्ट कॉन्ट्रॅक्ट होतं तेव्हा त्याला म्हटलं जातं सिस्टोल असं म्हटलं जातं. हार्ट कॉन्ट्रॅक्ट होतं म्हणजे रिदमिक म्हणलेलं आहे. म्हणजे रिदम म्हणजे काय, एक कॉन्ट्रॅक्शन झाल्यानंतर दुसरं रिलॅक्झेशन झालंच पाहिजे आणि दुसरं रिलॅक्झेशन झाल्यानंतर पुन्हा कॉन्ट्रॅक्शन झालं पाहिजे. म्हणजे बिगिनिंग ऑफ वन अँड त्याच्यानंतर दुसऱ्या सायकलमधला परत कॉन्ट्रॅक्शन ज्याला म्हटलं जातं कार्डियक सायकल. म्हणजे रिदमिक कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्झेशन ऑफ हार्ट ज्याला काय म्हटलं जातं,
कार्डियक सायकल. आणि या रिदमिसिटीमध्ये कार्डियक सायकल, तर ही रिदमिसिटी मेंटेन करण्याचं काम हे कोणाचं आहे, तर इथं हे जे नोडल टिश्यू आहेत हे काय करत असतात, ही रिदमिसिटी मेंटेन करत असतात. कार्डियक सायकलमध्ये मी काय सांगितलं, जेव्हा हार्ट कॉन्ट्रॅक्ट होतं तेव्हा त्याच्यासाठी जी टर्म वापरली जाते ज्याला म्हटलं जातं सिस्टोल, आणि जेव्हा हार्ट रिलॅक्स होतं तेव्हा त्याच्यासाठी जी टर्म सांगितली जाते तेव्हा ती कोणती आहे, डायस्टोल. ह्या टर्म काय करायच्या आहेत आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. आता पहा, मी सांगितलं की रिदमिसिटी म्हणजे कॉन्ट्रॅक्ट होणार आणि रिलॅक्स होणार. आपल्या हार्टचे 4 चेंबर आहेत, दोन्ही ऑरिकल्स ॲट अ टाईम कॉन्ट्रॅक्ट होतात. दोन्ही ऑरिकल्स ॲट अ टाईम कॉन्ट्रॅक्ट होतात तेव्हा त्याला म्हटलं जातं ऑरिक्युलर कॉन्ट्रॅक्शन, यालाच म्हटलं जातं ऑरिक्युलर सिस्टोल असं म्हटलं जातं. त्याच पद्धतीनं दोन्ही वेंट्रिकल्स हे काय होत असतात, ॲट अ टाईम कॉन्ट्रॅक्ट होत असतात, किंवा ऑरिक्युलर ज्याला काय म्हटलं जातं वेंट्रिक्युलर कॉन्ट्रॅक्शन असं म्हटलं जातं, यालाच वेंट्रिक्युलर डायस्टोल असं म्हटलं जातं. म्हणजे मुद्दा लक्षात ठेवायचं की दोन्ही ऑरिकल्स ॲट अ टाईम कॉन्ट्रॅक्ट होणार, दोन्ही वेंट्रिकल्स ॲट अ टाईम कॉन्ट्रॅक्ट होणार. कॉन्ट्रॅक्ट झाल्यानंतर परत त्याला विश्रांतीची गरज असते. जेव्हा तो रिलॅक्स असतो तेव्हा त्याला काय म्हटलं जातं, डायस्टोल असं म्हटलं जातं. म्हणजे दोन्ही टर्म आपल्या इथं क्लिअर झाल्या. डायस्टोल म्हणजे काय आणि त्याच्यानंतर सिस्टोल म्हणजे काय. सिस्टोल म्हणजे कॉन्ट्रॅक्शन आणि डायस्टोल म्हणजे काय आहे, रिलॅक्झेशन आहे. आता कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्झेशन ही प्रॉपर्टी कुणाची आहे, मसलची आहे. कोणतीही मसल, ती स्केलेटल मसल असू दे किंवा स्मूथ मसल असू दे किंवा कार्डियक मसल असू दे, मसलची प्रॉपर्टी कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्झेशन ही राहणारच. तर पहा, तर हे कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्झेशन कसं होतं यालाच म्हटलं जातं इव्हेंट्स ऑकरिंग इन अ कार्डियक सायकल. या इव्हेंट ऑकरिंगमध्ये पहिला जो पॉईंट येतो याला म्हटलं जातं ऑरिकल्स कॉन्ट्रॅक्ट, ऑरिकल्स सिस्टोल असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर आहे वेंट्रिकल सिस्टोल, आणि त्याच्यानंतर आहे जॉईंट डायस्टोल. आता या 3 स्टेपवरून आपल्याला असं वाटेल ऑरिकल्स फक्त कॉन्ट्रॅक्ट होतात, वेंट्रिकल्स फक्त कॉन्ट्रॅक्ट होतात, आणि त्याच्यानंतर जॉईंट डायस्टोल. म्हणजेच जॉईंट डायस्टोल याचा अर्थ काय होत असतो, 4ही चेंबर ऑरिकल आणि वेंट्रिकल ॲट अ टाईम एकाच वेळेला रिलॅक्झेशन कंडिशनमध्ये असतं. म्हणजेच आपलं हार्ट काही सेकंदासाठी बंद असतं का, असा त्याचा अर्थ होतो का, तर नाही. हे असं होतं का हे आपण या कार्डियक सायकलमध्ये पाहणार आहोत. तर पहिला जो पॉईंट आहे ज्याला म्हटलं जातं ऑरिक्युलर सिस्टोल, याचा अर्थ पहा. सिस्टोल याचा अर्थ काय आहे, कॉन्ट्रॅक्शन. इथं ऑरिकल्स काय होणार आहे, कॉन्ट्रॅक्ट होणार आहेत. कॉन्ट्रॅक्शनसाठी कोणती टर्म आहे, सिस्टोल ही टर्म आहे. तर ऑरिकल्स कॉन्ट्रॅक्ट कसे होतात ते पाहूया आपण. आता कार्डियक सायकल हे पूर्णपणे एक हार्टबीट याचा जो टाईम ड्युरेशन आहे हा किती आहे, 0.8 सेकंद. हा नेहमी लक्षात ठेवायचा, 0.1 सेकंद याच्यामध्ये विभागणी झालेली आहे. जेव्हा आपण ऑरिकल सिस्टम म्हणतो, ऑरिकल सिस्टम हा फार कमी काळासाठी असतो, 0.1 सेकंद. त्याच्यानंतर वेंट्रिक्युलर सिस्टम हा 0.3 सेकंदासाठी असतो, आणि त्याच्यानंतर जॉईंट डायस्टोल हा 0.4 सेकंदासाठी असतो. अशा पद्धतीनं टोटल किती झालं, 0.8 सेकंद. म्हणजे 0.8 सेकंडमध्ये आपलं एक हार्टबीट कंप्लीट होणार आहे. मिनिटाला आपले किती हार्टबीट होत असतात, आपलं हार्ट किती वेळा पंप होत असतं, तर 70 ते 72 वेळा होत असतं. आता या कॅल्क्युलेशनवरून आपल्या बॉडीमध्ये किती ब्लड प्रेझेंट आहे किंवा किती ब्लड हार्ट काय करत असते, पंप करत असेल मिनिटामध्ये, हे कॅल्क्युलेशन काढणार आहोत, ज्याला कार्डियक आउटपुट असंही म्हटलं जातं. तर पाहतो कार्डियक सायकलमधला पहिला जो इव्हेंट आहे ज्याला म्हटलं जातं ऑरिक्युलर सिस्टोल. ऑरिक्युलर सिस्टोल याचा अर्थ काय सांगितला, ऑरिकल्स, दोन्ही ऑरिकल्स ॲट अ टाईम कॉन्ट्रॅक्ट होतात, आणि हा कॉन्ट्रॅक्शनचा ड्युरेशन किती सांगितलेला आहे, 0.1 सेकंड. तर पहा, राईट ऑरिकलमध्ये डिऑक्सिजनेटेड ब्लड नेहमीप्रमाणे, आता हे ऐकून तुम्हाला कंटाळा आला असेल, पण तरीसुद्धा हा पॉईंट महत्त्वाचा आहे की राईट ऑरिकलमध्ये येणारं ब्लड हे डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे. विथ द हेल्प ऑफ सुपेरियर वेना केवा, इन्फेरियर वेना केवा अँड करोनरी सायनस काय करत असतात, या डिऑक्सिजनेटेड ब्लड राईट ॲट्रियममध्ये घेऊन येतात. त्याच्याचबरोबर इकडं लेफ्ट ॲट्रियममध्ये पल्मनरी वेन्स या ऑक्सिजनेटेड ब्लड लेफ्ट ॲट्रियममध्ये घेऊन येतात. आता पहा, जेव्हा दोन्ही ऑरिकलचे चेंबर हे फुल ऑफ ब्लड काय होत असतात, यांच्यामध्ये नेहमी दोन्ही चेंबर हे काय जेव्हा फुल होतात तेव्हा याच्यामधलं प्रेशर वाढतं. प्रेशर वाढल्यानंतर नर्वस सिस्टीमकडून काय येतो, इकडं सिग्नल येणार. म्हणजे प्रत्येक आपली हार्टची ॲक्टिव्हिटी ही
नर्वस कंट्रोलच्या अंडर असते, हे नेहमी लक्षात ठेवायचं. ज्याला म्हटलं जातं रेग्युलेशन ऑफ हार्टबीट असं म्हटलं जातं. जसं आपण रेस्पिरेटरी सिस्टीममध्ये पाहिलं होतं की रेस्पिरेटरी सेंटर हे मेड्युला ऑब्लॉंगेटामध्ये प्रेझेंट आहे, तसंच इथं नर्वस सिस्टीमचा कंट्रोलसुद्धा कुठं प्रेझेंट आहे, मेड्युला ऑब्लॉंगेटामध्ये सुद्धा प्रेझेंट आहे, मेड्युला ऑब्लॉंगेटासमध्ये प्रेझेंट आहे. पहा, जेव्हा दोन्ही ऑरिकलचे चेंबर हे फुल ऑफ ब्लडने काय होतात, फुल होतात, किंवा इथं काय येतं डिऑक्सिजनेटेड ब्लड आणि इकडं काय येतं ऑक्सिजनेटेड ब्लड. ब्लड जेव्हा ऑरिकलमध्ये येतात तेव्हा ऑरिकलमधलं प्रेशर वाढतं. या प्रेशरमुळं कुणाला स्टिम्युलेशन मिळतं, सायनोॲट्रियल नोडला स्टिम्युलेशन मिळतं. सायनोॲट्रियल नोड हे काय होतात, एक्साइट होतात. एक्साइट होतात म्हणजे काय, यांच्याकडे भरपूर काय आलेलं आहे, एनर्जी आलेली आहे. एक्साइट होतात आणि त्याच्यानंतर एक्सायटेशन झाल्यानंतर ते काय करत असतात, कार्डियक इम्पल्स फॉर्म करतात आणि त्याचं काय करतात, कंडक्शन करतात. कार्डियक इम्पल्स हे नेहमी वेव्हच्या फॉर्ममध्ये असतात. म्हणजे एस ए नोड कधी स्टिम्युलेट होईल, कधी एक्साइट होईल, तर जेव्हा ऑरिकलचे चेंबर दोन्ही चेंबर फुल होतील. कशाने, ब्लडनी. हे ब्लड कुठून येणार आहे, इकडं डिफरंट बॉडी पार्ट्स आणि इकडं लंगकडून. इकडं डिऑक्सिजनेटेड ब्लड, इकडं ऑक्सिजनेटेड ब्लड. दोन्ही चेंबर फुल झाले. फुल झाल्यानंतर ऑरिकलमधलं प्रेशर वाढलं. प्रेशर कधी वाढतं, प्रेशर का वाढतं, तर पहा इथं या सेप्टममध्ये जो अपर्चर प्रेझेंट आहे, ज्याला आपण ॲट्रिओ व्हेंट्रिक्युलर अपर्चर असं म्हणलेलं आहे, या अपर्चरमध्ये वॉल प्रेझेंट आहे, ज्याला आपण म्हणलेलं आहे ट्रायकस्पिड वॉल आणि बायकस्पिड वॉल. हे दोन्हीही बंद आहेत. म्हणजे प्रेशर कसं वाढतं ते पहा, की समजा एखादी पिशवी आहे आणि ज्याच्यामध्ये आपल्याला हवा भरली आणि दोन्ही साईडला जर बंद केलं तर त्याच्यामध्ये प्रेशर काय आहे, जास्त आहे. किंवा या प्रेशरचा इम्पॅक्ट हा कशावरती होत असतो, हार्टच्या वॉलवरती होत असतो. म्हणजे ऑरिकलच्या वॉलवरती या प्रेशरचा काय होत असतो, इम्पॅक्ट होत असतो. हा इम्पॅक्ट होण्यासाठी फक्त पुढचे दरवाजे बंद असतात असं नाही, तर पाठीमागचा दरवाजा म्हणजे कोणता आहे, इन्फेरियर वेना केव्हामध्ये जो वॉल प्रेझेंट आहे, ज्याला आपण म्हटलं तर युस्टेचियन वॉल, आणि करोनरी सायनसमध्ये थिबेसियन वॉल आहेत, ते दरवाजे जेव्हा ओपन होतात तेव्हाच याच्यामध्ये काय होतं, प्रेशर जास्त फोर्सफुल प्रेशर तयार होतं आणि ज्याच्यामुळे एस ए नोड काय करतात, कार्डियक एक्साइट होतात, कार्डियक एम्पल्स तयार करतात आणि हे कार्डियक एम्पल्स तयार झाल्यानंतर त्याचं कंडक्शनचं जे काम आहे, हे कार्डियक मसल्स जे हार्टच्या वॉलमध्ये प्रेझेंट आहेत हेच काय करत असतात, ट्रान्सफर करण्याचं काम करत असतात. म्हणजे हार्टच्या वॉलमध्ये जो कार्डियक मसलचा जो काही लेअर आहे, थिक लेअर आहे, याच्यामध्ये प्रेझेंट असलेले फायबर या वेव्सला पुढं काय करत असतात, ट्रान्सफर करत असतात. मग हे जेव्हा वेव्स ट्रान्सफर होतील तेव्हा दोन्ही चेंबर हे काय असतील, चार्ज असतील. याला काय म्हटलं जातं, चार्जिंग ऑफ ऑरिकल्स असंही म्हटलं जातं. एस ए नोडनी तयार केलेले कार्डियक इम्पल्स विथ द हेल्प ऑफ कार्डियक मसल फायबर चार्ज द बोथ द ऑरिकल्स असं म्हटलं जातं. म्हणजे एस ए नोडनी तयार केलेले कार्डियक इम्पल्स हे कार्डियक फायबर किंवा मसल फायबरच्या मदतीनं हे दोन्ही ऑरिकल्सला चार्ज करतात. हे चार्ज कधी झाले, जेव्हा ब्लड हे फुल झालं तेव्हा. आता पहा, जेव्हा चार्ज होतो, प्रेशर वाढतं, तेव्हा त्या प्रेशरनी हे जे राईट साईडला आणि लेफ्ट साईडला ट्रायकस्पिड आणि बायकस्पिड वॉल प्रेझेंट आहेत त्या प्रेशरनी काय होतात, ओपन होतात. ओपन झाल्यामुळं काय होतं, रिस्पेक्टिव्ह ऑरिकल्समधलं ब्लड हे कुठं जात असतं, व्हेंट्रिकल्समध्ये जात असतं. आता जेव्हा ऑरिकल्स कॉन्ट्रॅक्ट होतात, म्हणजे एक हवेची पिशवी आहे आणि त्याला दाबल्यानंतर हवा जशी बाहेर जाते तसं कॉन्ट्रॅक्ट होतात, म्हणजे त्याचं काय होतात, श्रिंक होतात किंवा ते दबले जातात आणि दबल्यामुळं ऑरिकल्समधलं ब्लड हे कुठे येतं, व्हेंट्रिकलमध्ये येतं. आता हे येत असताना एक इव्हेंट लक्षात ठेवायचं, जेव्हा ऑरिकल्स कॉन्ट्रॅक्ट होत असतात तेव्हा युस्टेचियन आणि थिबेसियन वॉल हे काय असतात, क्लोज होतात. इकडं ट्रायकस्पिड वॉल आणि बायकस्पिड वॉल ओपन होतात, पण त्याच्यासोबत युस्टेशियन आणि थिबेसियन वॉल क्लोज होतात. का, ऑरिकल्स जेव्हा कॉन्ट्रॅक्ट होतात, दबले जातात, तेव्हा एकाच डिरेक्शननं ब्लड कुठं गेलं पाहिजे, पुढे गेलं जायला पाहिजे, याच्यासाठी युस्टेचियन आणि थिबेसियन वॉल काय होत असतात, क्लोज होत असतात. म्हणून आपण वॉलचं जनरल फंक्शन काय लिहितो, इट अलाउज युनिडिरेक्शनल फ्लो. एकाच डिरेक्शननी ब्लडला ट्रान्सफर करण्यासाठी ते काय करत असतात, प्रयत्न करत असतात. म्हणजे ऑरिकलमधलं ब्लड व्हेंट्रिकलमध्ये पाठवण्यासाठी हे दोन्ही वॉल्स ओपन झाले पाहिजेत. हे ओपन कधी होतील, ऑरिकलमधल्या प्रेशरमुळं. म्हणजे हार्टच्या वॉलवरती जर प्रेशर आलं तरच काय होणार, हे ओपन होणार. फोर्सफुल प्रेशर कधी होईल, जेव्हा पाठीमागचे दरवाजे बंद होतील. म्हणजेच युस्टेचियन आणि थिबेसियन वॉल बंद झाले, हे ओपन झाले, ऑरिकल्समधलं ब्लड व्हेंट्रिकलमध्ये आलं.
बरोबर, इथेपर्यंतचा पॉईंट आपला क्लिअर झाला. आता हे ब्लड ऑरिकलमधलं ब्लड वेंट्रिकलमध्ये येण्याची जी प्रोसेस आहे, हा जो टाईम ड्युरेशन आहे तो किती असतो? 0.1 सेकंड. यालाच म्हटलं जातं ऑरिक्युलर सिस्टोल, यालाच म्हटलं जातं ऑरिक्युलर कॉन्ट्रॅक्ट. म्हणजे ऑरिक्युलर ड्युरिंग ऑरिक्युलर कॉन्ट्रॅक्शन ऑरिकलमधलं ब्लड हे वेंट्रिकलमध्ये जातं का? इथं काय होत असतात? ट्रायकस्पिड आणि बायकस्पिड वॉल ओपन होत असतात. आता सायमल्टेनियसली इथं दुसरा जो नोड आहे SA नोड, त्याच्यानंतर दुसरा जो नोड आहे AV नोडसुद्धा काम करत असतो. AV नोड फक्त वेंट्रिकलमध्ये याचं कंडक्शन करण्याचं काम करत नाही. म्हणजेच सायनो नोडने तयार केलेले कार्डियक इम्पल्स हा फक्त वेंट्रिकलला पाठवत नाहीत, तर या ऑरिकलच्या चार्जिंगमध्ये सुद्धा काय करत असतो? हा प्रयत्न करत असतो. तर पहा, ऑरिक्युलर कॉन्ट्रॅक्शन समजलं. कॉन्ट्रॅक्शनमध्ये SA नोडनी तयार केलेले इम्पल्स हे ऑरिकलला चार्जिंग झालं. त्याच्यासोबत म्हणजे हा फक्त इनिशिएशन किंवा जनरेशन करत नाही, तर हा कंडक्शनचंही काम करतो. कंडक्शनमध्ये ऑरिकल्सला चार्ज करतो आणि त्याच्यानंतर तयार झालेले कार्डियक इम्पल्स हा AV नोडला सुद्धा पाठवतो, ज्याला म्हटलं जातं ॲट्रिओ वेंट्रिक्युलर नोड. इथं आपला ऑरिक्युलर जो सिस्टोल आहे किंवा कॉन्ट्रॅक्शन आहे हा पॉईंट काय झाला? क्लिअर झाला. हे तुम्ही एकदा वाचा, स्वतःच्या नोट्स स्वतः तयार करा. त्याच्यानंतर तुमच्या लक्षात येईल की याच्यामध्ये आपल्याला नेमकं कोणत्या टर्ममध्ये प्रॉब्लेम आहे किंवा कोणत्या कन्सेप्टमध्ये प्रॉब्लेम आहे. एक मुद्दा लक्षात ठेवायचा, प्रेशर तयार झाल्याशिवाय वॉल्स ओपन होणार नाहीत. वॉल ओपन झाल्यानंतर पुढचे वॉल ओपन झाल्यानंतर पाठीमागचे वॉल काय झाले पाहिजेत? बंद झाले पाहिजेत. वॉल जर बंद असतील तरच काय असणार आहे? प्रेशर क्रिएट होईल. प्रेशर क्रिएट झालं तरच काय होणार आहे? SA नोड स्टिम्युलेट होणार आहे, म्हणजेच एक्साईट होणार आहे. एक्साईट झाला, कार्डियक इम्पल्स तयार झाले. कार्डियक इम्पल्सचं डिस्ट्रीब्युशन झालेलं आहे किंवा ज्याला म्हटलं जातं ट्रान्समिशन झालेलं आहे इथं. त्याच्यानंतर पुढे आता आपण पाहूया वेंट्रिक्युलर सिस्टोल. ऑरिक्युलर सिस्टोलमध्ये ऑरिकलमधलं ब्लड वेंट्रिकलमध्ये गेलं. आता पहा, ऑरिकल सिस्टोलचा ड्युरेशन किती सांगितलेलं आहे? 0.1 सेकंड. मग आपण म्हणतोय कार्डियक सायकल ही 0.8 सेकंडची आहे. मग फक्त ऑरिकलचं काम हे 0.1 सेकंडसाठी आहे कॉन्ट्रॅक्शन करलं. उरलेल्या वेळेमध्ये हे काय करणार? तर उरलेला जो वेळ आहे ज्याला म्हटलं जातं 0.7 सेकंड, हा त्याचा काय आहे? रिलॅक्झेशनचा पिरियड आहे किंवा ज्याला म्हटलं जातं ऑरिक्युलर डायस्टोल असं म्हटलं जातं. 0.7 सेकंड हे काय आहेत? रिलॅक्स कंडिशनमध्ये राहतात. पुढं आता हे कसं कॅल्क्युलेट करायचं हे आपण आता पुन्हा बघूया. त्याच्यानंतर आहे वेंट्रिक्युलर सिस्टोल. वेंट्रिक्युलर सिस्टोल ऑरिकल्समधलं कॉन्ट्रॅक्शन झालं, ब्लड हे वेंट्रिकलमध्ये आलं विथ द हेल्प ऑफ ट्रायकस्पिड आणि बायकस्पिड वॉल. आता ब्लड इथं आल्यानंतर पुढचे जे वॉल आहेत कोणते? पल्मनरी ट्रंक आणि सिस्टेमिक ॲओर्टा, याच्यामधले वॉल हे काय असणार आहेत? बंद असणार आहे. बरोबर का? हे जर बंद असेल तर इथं ब्लड साठून राहील. बरोबर का? नाहीतर आपण नेहमी म्हणत असतो की काय, हायर कॉन्सन्ट्रेशनकडून लोअर कॉन्सन्ट्रेशनकडे किंवा जी आपली पॅसिव्ह मुवमेंट आहे याच्यामध्ये सुद्धा. आता पहा, जेव्हा ऑरिकल्स फुल ऑफ काय होत असतात? ब्लडने जेव्हा फुल होत असतात तेव्हा ॲटोमॅटिकली ब्लड हे वेंट्रिकलमध्ये जाऊ शकतं. 70% ब्लड हे वेंट्रिकलमध्ये जाऊ शकतं, पण उरलेल्या ब्लडसाठी काय लागत असतं? पंपिंग लागत असतं किंवा ज्याला काय म्हटलं जातं? कॉन्ट्रॅक्शन म्हणत असतं. तसंच इथं वेंट्रिकलमध्ये सुद्धा इथलं ब्लड हे पुढं जाऊ शकतं, पण त्याला फोर्स लागत असतो काही ब्लडसाठी, आणि हा कसा लागतो? वेंट्रिकलमधून जात असताना फोर्सफुल लागत असतो. पुढे ट्रायकस्पिड आणि बायकस्पिड वॉलमधून हे ब्लड वेंट्रिकलमध्ये आलेलं आहे. वेंट्रिकल हे ब्लडने फुल होतात कारण का? सेमिल्युनर वॉल काय असतात? क्लोज असतात. पुढं आता पहा, SA नोडनी तयार केलेले कार्डियक इम्पल्स हे AV नोडने घेतलेले आहेत. आता याने तयार केलेले कार्डियक इम्पल्स हे अगदी वेगाने काय होत असतात? ऑरिकल्सला चार्ज करत असतात. त्याच्यानंतर काही काळासाठी याचा स्पीड कमी होतो. AV नोड काय करतं? रेग्युलेशनचं काम करणार आहे, तो जरा स्पीड कमी करतो आणि परत AV नोडपासून काय तयार झालेले आहेत? बंडल ऑफ हीज. बंडल ऑफ हीज कुणाला म्हटलं जातं? जे नोडल टिश्यू किंवा कंडक्टिंग टिश्यूमधला जो काही पार्ट आहे जो इंटरवेंट्रिक्युलर सेप्टममधून वेंट्रिकलमध्ये आलेले आहेत, ज्याला म्हटलं जातं बंडल ऑफ हीज. हे नेमकं काय काम करणार आहेत? AV नोडमध्ये आलेले कार्डियक इम्पल्स हे वेंट्रिकलमध्ये घेऊन आणण्याचं काम करणार आहे. त्याच्यानंतर पर्किंजे फायबर हे काय करणार? राईट साईडच्या वेंट्रिकलला कार्डियक इम्पल्स पाठवणार. त्याच्यानंतर इकडं लेफ्ट साईडच्या वेंट्रिकलला कार्डियक इम्पल्स पाठवणार.
म्हणजेच इथं व्हेंट्रिकल चार्जिंगचं काम हे बंडल ऑफ हीज आणि पर्किंजे फायबर करणार आहेत. जेव्हा व्हेंट्रिकल्स हे फुल ऑफ काय होईल, ब्लड होईल आणि त्याच्याचबरोबर कार्डियक एम्पल्सनी पूर्णपणे व्हेंट्रिकल चार्ज होईल, तेव्हा फोर्सफुल कॉन्ट्रॅक्शन होणार आहे. आता या फोर्सफुल कॉन्ट्रॅक्शनमध्ये नेमकं काय होतं, तो फोर्स इतका असतो की या फोर्समुळं सेमिलुनार वॉल जे पल्मनरी ट्रंक आणि काय आहे सिस्टेमिक एओर्टामध्ये प्रेझेंट असतात ते काय होणार आहेत, या फोर्सनी काय होणार आहेत, ओपन होणार आहेत. आणि हे ओपन होत असताना एक साऊंड येतो ज्याला म्हटलं जातं लब साऊंड असं म्हटलं जातं. हा पार्ट आपण नंतर पाहूया. त्याच्याबद्दल आणखी इन्फॉर्मेशन आपण ब्लड प्रेशरमध्ये पाहणार आहोत. आता पहा, म्हणजे व्हेंट्रिकल्स चार्ज झाले, चार्जिंगमुळं प्रेशर क्रिएट झालं, प्रेशर क्रिएट झालं, व्हेंट्रिकल्स चार्ज झाले. आता या प्रेशरमुळं सेमिलुनार वॉल्व ओपन होणार आणि त्याच्यासोबत ॲटोमॅटिक ट्रायकस्पीड आणि बायकस्पीड वॉल हे काय होणार आहेत, क्लोज होणार आहेत. हे जर क्लोज झाले नाहीत तर तेव्हा व्हेंट्रिकल्स जे काय होणार आहेत, दबले जाणार आहेत, ज्याला आपण व्हेंट्रिक्युलर कॉन्ट्रॅक्शन असं म्हणणार आहोत. या कॉन्ट्रॅक्शनमुळे हे जे कप्स आहेत हे एका बाजूला ओपन आहेत, याच्यातून 3 दरवाजे आहेत आणि याच्यातून 2 दरवाजे आहेत. या प्रेशरमुळं हे काय होऊ शकतात, उलट ओपन होऊ शकतात. म्हणजे हा दरवाजा या बाजूला ओपन होऊ शकतो. पण हे टाळण्यासाठी इथं नॅचरली काय प्रेझेंट आहेत, तर इथं एक फायब्रस बँड प्रेझेंट आहे ज्याला काय म्हटलं जातं, कॉर्डी टेंडनी, जो व्हेंट्रिकलच्या इंटरनल लाईनिंगमध्ये काय आहे, प्रेझेंट आहे. कॉर्डी टेंडनी हा काय करतो, यांना बांधून ठेवण्याचं काम करतो. जेव्हा व्हेंट्रिकल्स कॉन्ट्रॅक्ट होत असतात तेव्हा कॉर्डी टेंडनी या ट्रायकस्पीड आणि बायकस्पीड वॉलला खेचण्याचं काम करतो. कशासाठी खेचावं लागतं, हे उलट्या दिशेने सुद्धा ओपन होऊ शकतात आणि व्हेंट्रिकलमधलं ब्लड हे ऑरिकलमध्ये जाऊ शकतं. हे टाळण्यासाठी हे काय करत असतात, हे जे बंद आहेत किंवा ज्याला आपण काय म्हणतो फायब्रस बँड, हे काय करतात, जेव्हा व्हेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट होतात तेव्हा त्यालासुद्धा खेचून किंवा बांधून ठेवण्याचं काम करतात. त्यामुळं काय होतं, व्हेंट्रिकल्स कॉन्ट्रॅक्ट होतात आणि व्हेंट्रिकल्स कॉन्ट्रॅक्टमध्ये सेमिलुनार वॉल्व ओपन होतात. सेमिलुनार वॉल्व ओपन होतात म्हणजेच व्हेंट्रिकलमधलं ब्लड हे रिस्पेक्टिव्ह कुठं जात असतं, ब्लड वेसलमध्ये जात असतं, ज्याच्यामध्ये राईट व्हेंट्रिकलमधून ब्लड हे पल्मनरी ट्रंकमध्ये आणि लेफ्ट व्हेंट्रिकलमधून ब्लड हे सिस्टेमिक एओर्टामध्ये जातं. ओपनिंगमध्ये जो आवाज येतो ज्याला काय म्हटलं जातं, लब असं म्हटलं जातं. हा साऊंड आपल्याला कधी ऐकायला येतो, जेव्हा ब्लड प्रेशर मेजरमेंट केलं जातं किंवा BP काउंटिंगमध्ये आपल्याला हा साऊंड आवाज ऐकायला येतो ज्याला म्हटलं जातं व्हेंट्रिक्युलर सिस्टोल. आता व्हेंट्रिक्युलर सिस्टोल म्हणजे व्हेंट्रिकलमधलं ब्लड हे पल्मनरी ट्रंक आणि सिस्टेमिक एओर्टामध्ये गेलं. आता याच्यासाठी किती वेळ लागला, 0.3 सेकंद. कार्डियाक सायकल किती वेळाची आहे, 0.8 सेकंद, बरोबर का. म्हणजे उरलेला जो वेळ आहे 0.3 पासून 0.8 पर्यंत जो वेळ आहे ज्याला म्हटलं जातं व्हेंट्रिक्युलर डायस्टोल असं म्हटलं जातं. आता व्हेंट्रिकल्स कॉन्ट्रॅक्ट झाले, ऑरिकल्स कॉन्ट्रॅक्ट झाले, उरलेला जो वेळ आहे ज्याला म्हटलं जातं जॉईंट डायस्टोल. व्हेंट्रिकलमधलं ब्लड जेव्हा सेमिलुनार वॉल थ्रू हे कुठं गेलं, रिस्पेक्टिव्ह अवोर्टा, सिस्टेमिक अवोर्टा आणि पल्मनरी ट्रंकमध्ये गेलं. आता हे पुढं गेल्यानंतर हे डिफरंट बॉडी पार्ट्स किंवा लंगकडे जात असतं. अशा वेळेला दुसरा आवाज येतो, तो कशाचा असतो, क्लोजिंग ऑफ सेमिलुनार वॉलचा असतो. क्लोजिंग ऑफ सेमिलुनार वॉल, पुढे गेलेलं ब्लड पुन्हा पाठीमागं येऊ नये म्हणून काय असतं, ही प्रोसिजर आहे. आता ही जी कंडिशन आहे ज्याला म्हटलं जातं व्हेंट्रिक्युलर डायस्टोल असं म्हटलं जातं. इथं व्हेंट्रिकलला काहीही काम राहत नाही. परत पुढं व्हेंट्रिक्युलर डायस्टोल म्हणजे दोन्ही चेंबर काय आले, ॲटोमॅटिक डायस्टोलिक कंडिशनमध्ये किंवा रिलॅक्झेशनमध्ये आले, ज्याला म्हटलं जातं जॉईंट डायस्टोल. आणि जॉईंट डायस्टोल हे किती आहेत, 0.4 सेकंडचे आहेत. इथंपर्यंत आपण काय करूया, आज थांबूया आणि पुढच्या लेक्चरला आणखी हा पार्ट रिवाईज करू आणि त्याच्यानंतर पुढचा पार्ट पाहू. तोपर्यंत तुम्ही हे डायग्राम काढा आणि याच्यावरती शॉर्ट नोट तयार करा.